आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश, नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपला ने इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। उल्लासनगर कैंप नंबर 4 स्थित पैनल नंबर 15 में लगातार बढ़ती बिजली समस्या को लेकर स्थानीय नागरिकों में नाराजगी बढ़ती जा रही है। इसी मुद्दे को गंभीरता से लेते हुए भाजपा मंडल 4 की महिला अध्यक्ष रेशमा बोबाडे ने बिजली विभाग के अभियंता को एक पत्र सौंपकर तत्काल समाधान की मांग की है। रेशमा बोबाडे ने बताया कि जब भी पैनल 15 क्षेत्र में पानी की सप्लाई शुरू होती है, उसी समय बिजली काट दी जाती है, जिसके कारण नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ता है। मोटर चालू न होने से लोग पानी भर भी नहीं पाते, जिससे रोजमर्रा के कामकाज प्रभावित होते हैं। उन्होंने चेतावनी देते हुए कहा कि यदि विभाग ने जल्द ही इस समस्या को समाधान नहीं किया तो आने वाले दिनों में भाजपा कार्यकर्ताओं एवं नागरिकों के साथ मिलकर जन आंदोलन छेड़ा जाएगा। इस दौरान नीलेश बोबाडे, भाविका म्हात्रे, प्रिया गुरनानी, मेघा गुरनानी, नैना परमार, मुलजी वाघेला, राजेश परमार, योगेश म्हात्रे, ऋषिकेश गाडे, आकाश नेटकर, राहुल सहा, रोहित मृत्यालकर सहित अनेक भाजपा कार्यकर्ता उपस्थित थे। आज या ठिकाणी महिला मोर्चा नवनिर्वाचित रेश्मा नवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे सर्व महिला पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज ज्या वेळेस नेहमी पाणी येत असतं त्याच वेळेस लाईट जाते आणि हा मोठा गंभीर विषय आहे। जसं वसिडा कॉलनी, शिवनगर, श्रीरामनगर 30 सेक्शन, 29 सेक्शन, 27 सेक्शन या ठिकाणी हा प्रॉब्लेम नेहमी होत असतो। तर महिलांना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असतो, म्हणून महिला आज या ठिकाणी उपस्थित झाल्या। तसाच आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना, अपंग, दिव्यांग अशा लोकांना नेहमी कुठल्याही प्रकारची लाईट बंद झाली तर त्याच्यानंतर MSCB ऑफिसमधून असं सांगितलं जातं की तुम्ही तक्रार करण्यासाठी या ठिकाणी लाईट बिल घेऊन या। तर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही तक्रार मोबाईलवर घेत जा आणि ग्राहकांचा लाईट बिलचा नंबर, ग्राहक नंबर घेत जा आणि तक्रार घेत जा। इथे MSCB ऑफिसमध्ये बोलवताना एका सामान्य माणसाचे 15 ते 20 रुपये 25 रुपये खर्च होतात आणि कोण दिव्यांग आहे तो इथे पर्यंत पोहोचू शकत नाही। तर कृपया आपण ही तक्रार ऑनलाईन घ्यावी ही मी विनंती केलेली आहे महिला मंडळ, आमच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून।